नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हरि ओम. नमस्ते रसिक श्रोते हो. आज मी आपल्याला संपूर्ण शिवलीला अमृत कथासार सांगणार आहे. शिवलीला अमृतमध्ये साधारण 14 अध्याय आहेत. पहिला अध्याय दाशार्ह राजा व राणी कलावती. श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला अमृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूतमुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर भगवान साक्षात समोर उभे राहतात एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त मंत्र घ्यावा. शिवमंत्राच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनींनी सांगितली. फार पूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा यदुवंशी राजा होऊन गेला. तो उदार सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता. तो कामांध होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजाने त्याची पत्नी कलावतीस शयन मंदिरात बोलवले, पण ती आली नाही. याचा राग येऊन कलावतीच्या महालात राजा गेला, पण तिने नम्रपणे आपण व्रतस्थ असल्याचं सांगितले. जर स्त्री रोगिष्ट, गर्भवती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध, अशक्त असेल तर तिच्याजवळ येऊ नये याचे पण महत्त्व समजून सांगितले. पर्वकाळी, उत्तम काळी प्रसन्न मनाने जवळ यावे असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला भाऊपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग होरपळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला त्याचा पश्चाताप झाला. त्याने विधिपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथासार अध्याय दुसरा. शिवरात्री महात्म्य. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. या दिवशी अजांता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते. तसेच वाघाची कथा या अध्यायात सांगितली आहे. एकदा एक वाघ शिकारीसाठी जंगलात गेला. तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले. त्या दिवशी महाशिवरात्री होती. शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला. जाता जाता गमतीने तो शिव शिव म्हणू लागला. त्या क्षणी त्याचे पापे जळून गेलीत. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला. काही प्रहर लोटला. एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. वाघाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूतीसमय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन वाघाला सांगितले. या हरिणीची पूर्वकथा अशी होती. ही हरिणी म्हणजे रंभा अप्सरा होय. ती अतिशय सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला. ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. तसेच तिने देवांसोबत राहणे सोडून दिले. इवन म्हणजे शिवपूजनसुद्धा तिने सोडून दिले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून भगवान शंकर अतिशय क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित त्या हरिणीला 12 वर्ष हरिणी
त्या अप्सरेला 12 वर्ष हरिणी होऊन राहण्याचा शाप दिला. रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला. आपली ही हकीकत तिने वाघाला सांगितली, पण वाघाला तिचे म्हणणे पटले नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले. वाघाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. रंभेच्या दोन्ही सख्यांना शिवशाप मिळाला होता. त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या. वाघाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसं न करण्यास सांगितले. तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले. तिने वचनभंगाच्या पापांचे निरूपण वाघाला सांगितले. वाघाने तिला जाऊ दिले. हिरण्यासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला. वाघाने त्यावर नेम धरला, पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला. मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण वाघाला सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या वाघाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली. वाघाने तिच्यावर नेम धरला. तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली. तिने वाघाला धर्म, अर्थ, पाप याची माहिती सांगितली. प्रभावित झालेल्या वाघाने तिला पण जाण्यासाठी सांगितले. वाघ ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. हरिणी व मृग येण्याची वाट बघत असताना तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते. बराच वेळ गेला. आता उजाडू लागलं होतं. सूर्यावर येऊ लागला. मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. सर्वांनी त्याला आपला प्राण घेण्याची विनंती केली. वाघाला गहिवरून आले. त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म, अर्थ, मोक्ष याचे विवेचन ऐकून वाघाची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला. वाघाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. वाघाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला. आजही आकाशात मृगपरिवार व वाघाची चांदणी दिसते. असा हा शिवरात्री महिमा, ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात, पूर्वपापांचा नाश होतो. सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथासार अध्याय 3. राजा कल्मषपादाची कथा. चक्रवर्ती सम्राट मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य या अध्यायात सांगितले आहे. सूतमुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला. त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलावले. राजाला धडा शिकवण्याच्या हेतूने आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळवले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तो तयार झाला. पण राणीने त्याला अडवले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यामुळे त्याचे नाव कल्माषपाद पडले. वसिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजास उशाप असा दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्रास खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीजवळ जाताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्क झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने राजाला विचारले.
राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही या गोष्टीचे अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली. तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्ववृत्तांत असा होता की ती ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले, पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले. पण ती वाममार्गाला लागली. पित्याने खूप समजवले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एका शूद्राबरोबर राहू लागली, मद्यपान करू लागली. त्या नशेतच तिने बोकड समजून वासरू कापले. लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीण झाली, पण ती जन्मांध होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातात ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाले. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला सुरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथासार अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. सूत सांगतात, फार वर्षांपूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले, शिवाराधना करून तुम्ही अधर्माने का वागत आहात? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. जन्मताच तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती. पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकविण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिरात प्रदक्षिणा त्याने घातली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने आपला प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष होऊन जात असताना तुझ्या मागे ससाना लागला. तो त्याला वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याचवेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पूर्व पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंचाक्षरी मंत्राची व शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितले. सूतमुनी पुढे सांगतात, चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असलेला, तसेच तो अजय होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक अतिशय मौल्यवान मणी भेट दिला.
त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणाही समोर हारत नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभोला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते, तर आत राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकर हाही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपापल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकराला शिवपूजा आवडली. त्याने तसेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते. आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगडमातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगडमाती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले, त्याच्यावर कृपा केली, त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले. श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभोला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकराला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्याने मनोभावाने शंभोला नमस्कार केला. ही घटना शत्रुराजांना समजली. त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभोचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही अतिशय आनंद झाला. शंकर भगवान प्रसन्न झाले की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तिथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले, पण ती शिवपदास पोचले. या अध्यायाचे पठन करता आयु आरोग्य व धन प्राप्त होते. सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथा कथासार अध्याय 5. धर्मगुप्त आख्यान. जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. प्रदोषव्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही. प्रदोषव्रताचे महात्म्य खूप आहे. सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता. तो परमशिवभक्त होता. राजाला एका युद्धात वीरमरण आले. ही वार्ता तिची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असताना तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली. तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली. पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली. तेव्हा शंभोने साधूचे रूप स्वतः शंकर भगवानांनी साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले. उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले, सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला आहे. म्हणून शिवपूजा अर्धवट सोडू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगितला.
त्यांना त्याचे महात्म्य सांगितले. शुचिव्रत व धर्मगुप्ताने यथासांग प्रदोषव्रत केले. त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती ओंद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंकर भगवानांनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते. शंभोचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्ताने शुचिव्रतद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या साह्याने आपले राज्य परत मिळवले. शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठण व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल. प्रदोष महिमा अद्भुत आहे. जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख, दारिद्र्य, अपमृत्यूचे भय राहणार नाही. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथासार अध्याय 6. सीमंतिनी कथा. सीमंतिनीची कथा. सूत सांगतात सोमवार, प्रदोषव्रत तसेच शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशील, पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक अत्यंत रूपवान कन्या होती. सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता. पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमंतिनीला शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती शिवाराधना करू लागली. पुढे तिचा विवाह नेषद राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावर सीमंतिनीची शिवाराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौकाविहारास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिवाराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोचला. नागराज तक्षक याने राजपुत्र चित्रांगद त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रांगदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंतिनी त्याचवेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळवले. सीमंतिनीच्या मातापित्यांनी अत्यंत आनंदाने सीमंतिनीला परत चित्रांगदाच्या स्वाधीन केले. उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्याच प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असे हे सीमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. शिवलीला अमृत कथासार अध्याय 7. सुमेधा, सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू कथा. सुमेधा आणि सोमवंत. सूत सांगतात विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्यावान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृआज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांची परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बनवून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले.
ती परमशिवभक्त असल्याचे सांगितले. तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन. त्यांनी या गोष्टीस नकार दिला, पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. ते दोघे ब्राह्मणपुत्र सीमंतिनीकडे आले. हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतिनीने ओळखले, पण त्यांच्या जागी साक्षात शिवपार्वतीच आहे असे समजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली, त्यामुळे ती दोघे आनंदात होती. सीमंतिनीने पूजा केल्याने श्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर श्रीदेही झाले. श्रीवेशधारी सोमवंताने सुमेधाकडे वेगळ्या नजरेने बघितले. सुमेध विवेकी होता. त्याने श्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमवंतच्या मातापित्यांना हे ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली. राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला. त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले होते. त्याने देवीला प्रसन्न करून यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा. त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र जन्म घेईन असे सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व श्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे सांगतात, अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने घराचाही त्याग केला. त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून यथासांग पूजन केले. काही दिवसांनी दोघे मरण पावले, पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशारह राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सुमती व भद्रायू कथा. सूत सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला. त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणी व तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंभूचा धावा करत असे. अरण्यातून जात असता तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला. ती शोकाकुल झाली. तेव्हा ऋषभ या महान शिवयोगाने तिचे सांत्वन केले. त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले. त्यायोगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो अतिशय प्रभावित झाला. ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतिधर्म समजावून सांगितला. या अध्यायाचे श्रवण व पठन करता उमारमणासहित गिरीप्रदक्षिणा केल्याचे फल अतिशय पुण्यफळ मिळते. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.